शेतकरी राजा कधी आसमानी तर कधी सुलतानी संकटामुळे नेहमीच अडचणीत येत आहे। शेतकऱ्यांच्या घामाने बहरणारी शेती आज दूषित पाण्याच्या विळख्यात सापडल्याने नाटेगाव बदापूर परिसरातील शेतकरी हतबल झाले आहे। येवला तालुक्यातील नांदेथर शिवारातील कृष्णा इन्झिटेक कंपनीकडून सोडण्यात येत असलेल्या दूषित पाण्यामुळे शेती, विहिरी आणि नदीपात्राचे मोठे नुकसान होत असल्याचा गंभीर आरोप अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील नाटेगाव येथील शेतकरी तसेच येवला तालुक्यातील बदापूर येथील शेतकऱ्यांनी केला आहे। तसेच या संदर्भात शेतकऱ्यांनी विविध शासकीय कार्यालयात निवेदनही दिले, मात्र अजूनही त्याची दखल झालेली नसून कायमस्वरूपी तोडगा निघालेला नाही। कोपरगाव येवला मार्गावरील मोती गारदा नदीपात्रात हे केमिकलयुक्त दूषित पाणी सोडले जात असल्याने परिसरातील शेतजमिनींची सुपीकता धोक्यात येत असून अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीतील पाणी दूषित झाल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात आला असून नागरिकांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे। वर्षानुवर्ष कष्ट करून उभ्या केलेल्या शेतीसमोर आता अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे। या दूषित पाण्याचा सर्वाधिक फटका नानासाहेब महिपत मोरे यांच्या खाजगी बंदरालाही बसला आहे। त्यांनी मोठ्या अपेक्षेने सोडलेले मासे मृतावस्थेत आढळून आल्याने त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून या घटनेमुळे परिसरातील ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे। शेतकऱ्यांनी या संदर्भात संबंधित शासकीय कार्यालयांकडे वारंवार पाठपुरावा केला आहे, मात्र धनदांडग्या कंपनी चालकाविरोधात ठोस कारवाई अजूनही झालेली नाही। मृत माशांचे पंचनामे ग्रामसेवक, तलाठी, मंडलाधिकारी बदापूर तसेच पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे। तसेच ग्रामपंचायत बदापूरने कृष्णा इन्झिटेक कंपनीला 7 दिवसांच्या आत दूषित पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याबाबत नोटीस दिल्याची माहिती समोर आली आहे, मात्र ठोस निर्णय कधी होणार हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे। शेती हीच आमची जीवनवाहिनी आहे। पिके, पाणी आणि पर्यावरण यांचा होत असलेला ऱ्हास आम्ही सहन करणार नाही। प्रशासनाने आणि संबंधित कंपनीने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे। शेतकऱ्यांच्या घामाची किंमत राखा, दूषित पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवा अशी मागणी आता परिसरातून जोर धरू लागली आहे। हे संपूर्ण प्रकरण समोर आल्यानंतर आता महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाची यावर काय भूमिका असणार हे पाहणं देखील महत्त्वाचं असेल। दरम्यान या संपूर्ण प्रकरणाबाबत कंपनीची बाजू समजून घेण्यासाठी आमच्या प्रतिनिधींनी कृष्णा इन्झिटेक कंपनीच्या संचालकांशी भ्रमणध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी कॉलला प्रतिसाद दिला नाही। त्यामुळे कंपनीची अधिकृत बाजू अजूनही समोर आलेली नाही। यावर संबंधित कंपनी काय खुलासा करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल। माझे नाव नानासाहेब मोरे, आम्ही राहणार बदापूर। या वर्मा इंडस्ट्रीच्या दूषित व केमिकलयुक्त पाण्यामुळे आमच्या शेती पिकाचे व जे मासे वगैरे पाळलेले होते, जे पिल्लांचे एवढे जादा नुकसान झाले की लाखो प्रमाणात माशांचे पिल्लं मेले गेली आणि जे 4-4, 5-5 किलोवाले मासेसुद्धा मेले त्याच्यामध्ये। आता सध्या परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे की आमच्या जनावरांच्या पिण्याचा प्रश्न, आमच्या स्वतःच्या पाण्याचा पिण्याचा प्रश्न आणि शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। याच्यापासून आमच्या जनावरांचा तर असा मुश्किल प्रश्न झालेला आहे, पाण्याचा बिकट प्रश्न झालेला आहे। 5-5, 10-10 किलोमीटरवरनं पाणी टँकरने किंवा टिपड्यामध्ये पाणी आणून त्यांना पाजण्याची वेळ आलेली आहे। हे पाणी जर आता आम्ही जर ऊस असेल, कांदा असेल, तुमचा भाजीपाला कुठल्याही पिकाला जर दिलं तर आज हे माशाची तर जे अवस्था झालेली आहे केमिकलनं, तर मग याची पिकाची काय अवस्था होणार आहे, ते खाल्ल्यानंतर ज्या माणसाची काय अवस्था होणार आहे। जनावर समजा हे पाणी प्यायलं, विरलं, पाणी उतरलं तर त्याची काय अवस्था होणार आहे। कारण आमच्या जवळच ना पाणी, ती जनावराला आम्ही सगळ्याला तेच पाणी वापरतो, स्वयंपाका पाण्याला। आता काय करावं असं आम्हाला झालं, झोपा येईना, आम्हाला झोपा उडून गेले। आणि शेतीत काय करायचं लोकांनी आता नाही बाबा, आता काय पैशावाला काय करतो काय नाही, कोणाचं जुमत इथं त्याला काहीच नाही करू, फक्त त्याच्या पाण्याची सोय करावं, आम्हाला दुसरं काही घेणं नाही। ते पाणी आम्हाला नको। कृष्णा इन्झिटेकचं पाणी हे शेतीसाठी खूप हानिकारक असल्याने ते विहिरीला उतरतंय व शेतकरी ते पिकाला भरल्यानंतर पीक पण जळतंय। ऊस, घास, गवत वर्गीय पिकं कोणचेच येत नाहीये। तर कृष्णा इन्झिटेकचे ओनर वर्मा यांनी या पाण्याची तुरंत सोय लावावी अशी आमची नम्र विनंती त्यांना। तक्रार भरपूर जणांनी केली आहे, 5-7 वेळेस तक्रार केली, कोणताही अधिकारी येवला तालुक्याचा तक्रार घेत नाही।
नाही माशाला तकलीफ झाली हो. लहान लहान मुलं बाळ आहे आमच्या घरामध्ये. आंघोळ पांघोळ करताना तोंडात पाणी घ्यायचं हे काठी येरी पाणी उतरलं येरीला नाल्यात पाणी सोड. मग एवढं बंधन करतं तिकडं आमच्या पाण्याकडे येऊ देऊ नका आमच्याकडं असं आमचं म्हणणं आहे. मग उद्या माशाचे डोळे गेले माणसाचे गेले मग काय करायचं असं आहे. काही ते आहे गरीब माणसं आम्ही आता कुठे दवाखान्यात घेऊन पडायचे पुरा हजेरी पहिले सांगा तुम्ही. मी नाटेगाव सोसायटीचा विविध कार्यकारी सोसायटीचा चेअरमन जयवंत नामदेव मोरे आहे. इथं आमचं क्षेत्र आहे 10-15 एकर. जर वर्मा इंडस्ट्रीचं पाणी इथं सोडलं जातं आमच्या क्षेत्रापासून एक 400 ते 500 फूट अंतरावर ते पाणी येतंय तिथून. आणि आम्हाला सर्वांना त्रास होऊ राहिला इथं शेजारी पाजारी. आणि त्यांनी याचा बंदोबस्त करावा किंवा पाणी खाली पाईपलाईन करून म्हणा काय करता आमच्यापासून खाली सोडावं किंवा काय. मी ऋतिक मारुती मोरे, मी नाटेगावचा रहिवासी. माझं क्षेत्र बदापूरमध्ये पण आहे, नाटेगावमध्ये पण आहे. माझ्या क्षेत्रामध्ये माझं क्षेत्र इथं भरपूर आहे त्यामुळे मला खूप अडचण येऊ राहिली. आणि इथल्या आजूबाजूच्या जवळपास 1000 एकर जमीन आहे. त्या पाण्याचा स्रोत आहे त्याला इथला नदीचा, त्या पाणी घेताना येऊ राहिला. आता हे पाणी खराब झालेलं आहे आणि त्यांनी शासनाने आमची जर दखल घेतली नाही तर आम्ही आंदोलनाचा इशारा छेडणार आहे. आता मला सांगा त्यांनी पाणी कशा पद्धतीने सोडले, कोणतं उडं आहे, काय कशा येवल्याचा गटर नाला आहे हा. त्या गटर नाल्यामध्ये त्यांनी पाणी सोडलेलं आहे. हे मोती नदी आणि गारदा नदी या 2 नदी पात्रात त्याचा समावेश होतो त्या पाण्याचा. ते पाणी आणि इथं भरपूर जणांनी ते उपयुक्त पाणी येते. नदीच्या पाण्यावर सर्व जणांचं शेती आहे. केमिकल युक्त पाणी आहे. कृष्णा इंजिटेक कंपनीचं, सम्राट वर्मा त्याचे ओनर. काय सांगाल या केमिकल युक्त पाण्यामुळे काय त्रास होतोय? इथं शेजारीच आमचं क्षेत्र आहे रामलाल बाबूराव चव्हाण. आणि हे जे पाणी शेतीसाठी उपयोगात येत आहे तर आज इथले मासे खेकडा जे आहे ते मृत्यू पावलेले आहे. उद्या गाई जनावरांना मनुष्यांना सर्वांना पिकांना वगैरे शेतकऱ्यांना सर्वांना हानी आहे त्या पाण्याची. कशाची कंपनी आहे, कोणाची आहे आणि कशा पद्धतीने त्यांनी पाणी इथं सोडलेलं आहे काय सांगा? आपल्या एनजोकेम केमिकल युक्त कंपनी आहे ती. आणि सम्राट वर्मा म्हणून ओनर आहे कंपनीचे. परंतु त्यांच्या दूषित पाण्यामुळं आमच्या सर्व शेतकऱ्यावर आजूबाजूच्या इथून 400 मीटरवर आहे कंपनी. 400 मीटरवरून त्यांनी ज्या नाल्यात पाणी सोडलेलं आहे त्या पाण्याअभावी सर्व शेती नापीक होणार आहे आणि मनुष्याला हानी तसंच जनावरांना खूप हानी आहे त्या पाण्यापासून, असं माझं म्हणणं आहे. काय तुमची एकंदरीत मागणी राहणार आहे? त्वरित प्रशासनाला विनंती आहे, त्वरित ते जे दूषित पाणी त्वरित बंद करावे, अन्यथा आमची काहीतरी कुठेतरी सोय करावे, नाही तर तीव्र आंदोलन छेडलं जाईल. मी सुरेश नामदेव बोरजे, माझे क्षेत्र नाटेगाव शिवारामध्ये आहे. आणि मी सर्वप्रथम आपल्या चॅनलचं आभार व्यक्त करतो सर्वांच्या वतीने की तुम्ही आमची समस्या ऐकून घेण्यासाठी इथपर्यंत आले, त्याबद्दल आम्ही सर्वजण तुमचे आभारी. या कृष्णा इंजिटेक कंपनीने त्यांचं जे दूषित आणि रसायन मिश्रित पाणी हे डायरेक्ट पाईपद्वारे त्या नदी पात्रामध्ये सोडलेलं आहे. त्या ओढ्यामधून हे पाणी नदीमध्ये येतं आणि त्या पाण्याच्या या नदीच्या पाण्यावरती आम्ही आमचे शेततळे भरण्याचं काम करतो. शेतीला पाणी उपयोगी येतं ते. पण या केमिकलयुक्त पाण्यामुळं आमचे ते शेततळे कसे भरायचे ही एक प्रश्न तयार झाला. आणि त्या पाण्यामुळे आम्हाला त्वचेचे आजार तयार होत आहे. खाज येणं, अंगावरती चट्टे उठणं अशा प्रकारचे आजार तयार होऊ राहिले. तर आम्ही या संदर्भामध्ये तहसीलदार, BDO साहेब आणि कलेक्टर साहेब या सर्वांना निवेदन दिलेले आहे. तर आता आमची मागणी अशी की त्यांनी त्यांचे जे काही केमिकलयुक्त पाणी आहे त्याची विल्हेवाट त्यांच्या परिसरामध्ये लावावी आणि या ज्या शेतकऱ्यांना जो त्रास आहे हा थांबवला पाहिजे. प्रशासनाने यामध्ये लक्ष घालून आणि योग्य ती कारवाई करून या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो न्याय द्यायला पाहिजे. अन्यथा आता आम्हाला त्यांच्या तिथं लेखी त्यांचं आश्वासन घ्यावं लागणार आहे. त्यांनी ते आम्हाला लेखी आश्वासन द्यायला पाहिजे.